9:57 झालेले आहेत. चला थोडंसं बघूयात मार्केट स्ट्रक्चर, थोडंसं ॲनालाइज करूया आणि अकॉर्डिंग टू सेटअप आपण ट्रेड घेऊयात. वरच्या साईडला ड्रॅग जरा होईल अजून मार्केट, पण प्रीमियम कसा साथ देतोय बघूयात. चला अपडेट करतो ट्रेड घेतल्यानंतर डायरेक्ट. आता जास्त काही लॉजिक शेअर नाही करणार किंवा माझे व्ह्यूज पर्स्पेक्टिव्स, माझे लॉजिक, ट्रेड घेण्याचं लॉजिक असेल, रिस्क मॅनेजमेंट असेल, कोणत्याही बाबतीत मी आता डिस्कशन करणार नाही. हा एक सपोर्ट झोन बनतो आहे, ह्याच्यावरती आपल्याला एक थोडासा मूव बघायला मिळू शकतो. बघूयात काय होते. चला इथं मी कॉलची एंट्री केली आहे 2 लॉटने. चला ॲक्च्युली आपल्याला 1:3 मिळायला लागलेलं इथं, तरी पण आपण लालच केली आणि त्यामुळे आता सगळं प्रॉफिट रिवर्स झालेलं आहे. त्यामुळं कॉस्ट टू कॉस्ट ही पोझिशन मी कट करत आहे. इथं पोर्ट साईडमध्ये एंट्री केली मी. $67.20. खतरनाक ॲनालिसिस होतं. हा डब्ल्यू पॅटर्नचा इथं ब्रेकआउट दिला आहे, बरोबर का. मला वाटलेलं की हा झोनपासून रिट्रेस करेल, पण नाही गेलं. थोडंसं वरच्या साईडनं परत इथं निगेटिव्ह कॅन्डल बनल्यानंतर त्या सेम लॉजिकनं मी इथे एंट्री घेतली आणि जवळजवळ ₹3,000 इथं आपण यात कवर केलेत. हा शेवटचा ट्रेड होता आपला. आता ह्याच्यानंतर आपण बास करूयात. ओके, ही एवढं प्रिसिजन आलं पाहिजे, अशा लेवल्स वर्क केल्या पाहिजेत परफेक्ट. सकाळपासून या झोनमध्ये मार्केट व्यवस्थित खेळते. आता जर काय मिडल लाईनच्या वरती 12:55 झाल्यात. आता या प्रिवियस कॅन्डल जी आहे 5 मिनटाची रेड कॅन्डल, जी 12:50ची आहे, 12:50 ते 12:55, याच्यावरती एक कॅन्डल क्लोज झाली तर तुम्ही एक अपसाईड मूव बघू शकताय. तो कधीपर्यंत 22,700पर्यंत पण येऊ शकतो तो, कारण का इथे एखादं पॉझिटिव्ह सायन्स हे पुट रायटरसाठी एकदम बेस्ट ऑप्शन असणार आहे की तिथं आपल्या पोझिशन्स रिव्हॅल्यूट करायच्या. बघूया, पण ग्लोबल संकेत काय व्यवस्थित नाहीत, त्यामुळं खालीच ट्रॅक करायला असं वाटतंय मार्केट. पण सांगता येत नाही, जर एवढा सगळं ओपन इंटरेस्ट कसा रोल प्ले करतोय याचा अंदाज आता मला पण नाही. त्यामुळं जास्त काय आता इथं प्रिसिजन मी देऊ शकत नाही. ओके, बेस्ट आउट ऑफ बेस्ट ट्रेड होते. थोडंसं सकाळ सकाळी फोमो आणि ग्रीड झाली, पण नंतर फोकस केल्यानंतर कळतं की बाबा हां
1:28 झालेत आणि तुम्ही बघू शकताय 1 2 3 6 ट्रेड झाले, त्यातले 2 ते स्टार्टरची बॅक टेस्टिंगला घेतलेली, एक विनाकारण स्टड झाला आणि त्यातच मोठा लॉस झाला आपला. असो, रूल्स की धज्जियां उड़ा दिया आज हमने. सो एकदा हे करूयात, चालू करूयात. चला बस करूयात. 669 टोटल प्रॉफिट आहे. नाही जायते आता, ब्रोकरेजमध्ये जाणारच आहे. त्यापैकी आपलं हे तर वर्कआउट झालं, ॲनालिसिस तर चांगलं वर्क झाले. स्ट्रेसफुल दिवस होता, खूप सगळं खालीवर खालीवर. 1 मिनटात जर कॅन्डल बघितले तुम्ही, स्ट्रेट मूव देत नाही. असो, चला बाय बाय.